वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बाबू, मी एक गीतेचा तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणारा एक साधारण माणूस आहे। लोकांना गीतेचे धडे सांगतो। गीतेमध्ये काय आहे तर माझ्या कुवतीप्रमाणे मला जेवढं समजन तेवढं मी सांगत असतो मी की पहिल्या अध्यायामध्ये देवानं आपल्याला स्थितप्रज्ञेचे लक्षणं सांगितले। स्थितप्रज्ञेचे लक्षणाचं बदल ते म्हणतात की प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञेचे दोच्चित। कोणाला म्हणावा स्थितप्रज्ञे? जो मनातील सर्व कामनाचा त्याग करतो। प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो गढून राहतो त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात। मायबाबा, आपण ह्या प्रपंचात आल्यानंतर, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला पुढं दोन सुख उभे राहतात। एक प्रापंचिक सुख आणि दुसरं पारमार्थिक सुख। प्रापंचिक सुख जे आहे ते इंद्रियाचं सुख आहे। आपण प्रपंचामध्ये इंद्रियानं सुख घेत असतो। खातो इंद्रियानं खातो, स्पर्श करतो इंद्रियानं स्पर्श करतो, पाहतो इंद्रियानं पाहतो, ऐकतो कानानं ऐकतो, इंद्रियानंच सगळे सुख, पाच ज्ञानेंद्रियानं आपण सुख घेत असतो। तर हे सुख जे आहे ते सुख घेण्यासाठी आपण आलेलो नाही। आपण कोणतं सुख घ्यायला आलो? सुख मात्यंतिक मिळतात, बुद्धिग्राह्य मतेंद्रिय, बुद्धिग्राह्य सुख घ्यायला आलो तो। मग ते इंद्रियाच्या पलीकडचं मतेंद्रियम, आणि ते जे सुख आहे ते सुख आपल्याला अदृष्टपर लाभ देणारं सुख आहे। आणि इंद्रियाचं सुख, संसाराचं सुख जे आहे ते आपल्याला दुष्टपर सुख देणारं आहे। आणि ते दुष्टपर सुख जे आहे ते जर तुम्ही अत्यंत जास्त उपभोगलं तर त्याचा परिणाम हा कसा होतो? परिणामे विषमीव, त्याचा परिणाम विषासारखं होतो। परिणामे विषमीव तत्सुखम राजसम स्मृतम, असं गीतेत म्हणलेले। त्याचा परिणाम हा विषासारखा होतो। पंडुराजा होते, धृतराष्ट्र पंडू आणि जे होते धृतराष्ट्र पंडुराजे हे दोन भाऊ, आणि तिसरे दासीपुत्र भाऊ होते। ते आता त्याला तर राजावर बसण्याचा अधिकार नव्हता, पण ह्या दोघायला राजावर बसण्याचा अधिकार होता, धृतराष्ट्राला आणि पंडूला। इदूर काका होते तिसरे, तर इदूर काका हे दासीपुत्र होते पण यायचेच भाऊ होते। तर हे ह्या इदूर काकाला गादीवर बसण्याचा अधिकार नव्हता, परंतु अधिकार होता पंडूराजाला आणि धृतराष्ट्राला। आणि त्या धृतराष्ट्र होते मोठे, त्यामुळे त्याला अधिकार होता, खरा अधिकार त्याचा होता राजावर बसण्याचा। परंतु ते अंध असल्यामुळं त्यांना राजावर बसवलं नाही लोकांनी। राजावर बसवलं पंडूराजाला मग दोन लग्न झाली पंडूराजाची, कुंती आणि माद्री अशा दोन स्त्रिया त्याला मिळाल्या। अत्यंत चांगल्या स्त्रिया होत्या त्या,
सुंदर आणि चांगल्या. आणि मग हे राजे होते. आता राजे असताना याला कोणचीच फिकीर नव्हती, कोणचीच चिंता नव्हती. का बरं नव्हती? कारण जे भीष्माचार्य होते, भीष्माचार्यानं सगळी जबाबदारी घेतली होती. म्हणजे राज्य सांभाळण्याची जबाबदारी भीष्माचार्याची होती. आणि भीष्माचार्य एवढे शूर होते की त्यांनी परशुरामाला जिंकलं होतं, परशुरामाला. आणि परशुरामाला तर जिंकलंच, पण त्यांनी स्वतः महादेवाला हरवून जिंकलं. म्हणजे स्वतः महादेवाला पण जिंकलं होतं त्यानं. एवढे ते बलाढ्य आणि इच्छामरणी होते ते. त्याला मरण येत नव्हतं. मरण तर त्याच्या इच्छेनंच होणार. तर असे इच्छामरणी होते. तर त्या भीष्माचार्य हे ह्या हस्तिनापुराच्या राजाचे रक्षक होते. फक्त पंडूराजानं गादीवर बसायचं आणि सुख भोगायचं, एवढंच काय त्या पंडूराजाचं काम होतं. बाकी सगळे कामं भीष्माचार्य करायचे. द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, कर्ण होता. म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी ह्या पंडूराजाला नव्हती. आणि तशात 2 सुंदर पत्न्या. मग त्यानं एवढा विषय भोगला त्या कुंती मातेसोबत नाही, आणि त्या माद्री मातेसोबत. आणि शेवटी त्यांना रोग झाला, क्षयरोग झाला. आणि त्यातच त्यांचा अंत झाला. म्हणजे प्रपंचाचं जे सुख आहे, इंद्रियाचं सुख आहे, ते जास्त जर भोगलं तर त्याचा परिणामी विषमीव परिणाम त्याचा विषासारखा होतो. आणि जे सुख जे आहे, जे पारमार्थिक सुख आहे, ते सुख भोगताना आपल्याला वाईट वाटते, भोगताना विषयासारखं वाटतंय. पण त्याचा परिणाम अमृतासारखा होतो. समजा आपण परमेश्वराचं चिंतन केलं तर परमेश्वराचं चिंतन करायला आपल्याला अवघड वाटतंय, विषयासारखं वाटतंय. येतं अग्रे विषमीव, ते विषयासारखं वाटतंय. परिणामे मृतोत्पमम, अमृतासारखं असतंय. तर त्या सुखाला तत्सुखम सात्विकम प्रोक्तम महत्वबुद्धी प्रसाद, आत्म्याला प्रसन्न करणारं सुख असते ते. पण जे सुख आहे विषयानं इंद्रियाच्या संयोगातून घेतलेलं जे सुख आहे, ते सुख विषयेंद्रिय संयोगा घेतदग्रे मृतोपमम परिणामे विषमेव तत्सुखम राजसं सुतम, असं ते सुख असतंय. म्हणजे प्रपंचाचं. म्हणजे इथं बघा, परमार्थाचं सुख आणि संसाराचं सुख. परमार्थाच्या सुखाचा करताना जरी विषासारखं वाटत असलं तरी त्याचा परिणाम अमृतासारखा होतो. आणि जे प्रापंचिक सुख असते, इंद्रियाचं सुख असते, ते भोगताना आपल्याला चांगलं वाटते, परंतु त्याचा परिणाम विषमेव होतो. बघा, तुम्हाला आंबे आवडतात जास्त. तुम्ही जर जास्त आंबे खाल्ले तर त्याचा परिणाम वेगळाच होऊन बसतो. त्याचा परिणाम विषासारखा होतो, विषासारखा. तर असं आहे. त्यामुळं जो माणूस खरा इंद्रियाच्या सुखाला न जुमानता परमेश्वराचं सुख घेतो, परमार्थ सुख मातेत्तिकम येतं, बुद्धिग्राह्य सुख घेतो. बुद्धी काय आहे? मतेंद्रियम. तर ते सुख घेतो, तर तो खरा माणूस आहे. त्याला स्थितप्रज्ञ म्हणा. आणि इथं श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं, तर ते म्हणजे प्रजाहाती यथा कामान सर्वान पार्थ बनवत. मनातल्या सर्व कामना सोडून द्यायल्या, सर्व पार्थ बनवता. आणि आत्मनेव आत्मना तुष्ट, परमेश्वराच्या चिंतनात तो घडून राहतो.
त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. इतकंच नाही, तर अनेक त्या स्थितप्रज्ञाचे लक्षण आहेत. अनेक त्या कसामधून, अनेक कसोट्यामधून त्या स्थितप्रज्ञ माणसाला जावं लागतं. पुन्हा कोणची कसोटी आहे ते म्हणले, दुःखेसो न दिग्न म्हणा सुखेसो विगतस्पृहा. त्याला दुःखात दुःखी होणारा माणूस तो स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही, कारण त्याचं लक्ष चित्त एकाग्री नाही होणार. तर तो काय म्हणले ते म्हणले, दुःखेसो न दिग्न म्हणा, दुःखात उद्विग्न होत नाही. सुखेसो विगतस्पृहा, सुखामध्ये तो हुरळून जात नाही. दुःखेसो न दिग्न म्हणा सुखेत स्पृहा विगतस्पृहा वितराग भय क्रोध. आणि त्यानं वित म्हणजे सोडून दिले, राग भय क्रोध असं सोडून दिले, तर त्याला स्थितप्रज्ञ म्हणावा. वितराग भय क्रोधा स्थितधीर मुनिरिच्यते, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. असा माणूस स्थितप्रज्ञ होऊ शकतो. आणि हे सुख जे आहे हे खरं म्हणजे पारमार्थिक सुख आहे. ते सुख घेणारा माणूस ह्या सृष्टीमध्ये त्याला संत म्हणावं, त्या सुख घेणाऱ्या माणसाला संत म्हणावं, त्या माणसाला योगी म्हणावं, त्या माणसाला साधू म्हणावं. तर इथं आल्यानंतर, प्रपंचात आल्यानंतर माणसाचं, मनुष्य जन्मात आल्यावर माणसाचं खरं काम कोणतं आहे, त्यानं स्थितप्रज्ञ व्हायला पाहिजे, साधू व्हायला पाहिजे, संत व्हायला पाहिजे. पण तो संत नाही होत. मग संत होत नाही तर हा सार्वभौम राज्य होतो. आणि सार्वभौम राज्य झालं तरी त्याचा अंत कसा होतो बघा. दशरथ राजे होते, 3 पत्न्या होत्या. दशरथ राजाला मग वृद्धापकाळ काळ आला आणि त्याला वाटलं की आता आपला जो राज्याचा भार आहे आपल्या मुलावर द्यावा आणि आपण आता याच्यातून मुक्त व्हावं, असं त्यांनी ठरवलं. आणि रामाला राज्य द्यायचं ठरवलं. त्याच्यात कैकेयी मातेनं डोकं वर काढलं आणि तिला कधी तक्काळी 2 वरं दिले होते त्या राजानं. ती म्हणली होती मला जेव्हा मागायची तेव्हा मागत. आता तिनं मागितले. ती म्हणली पहिल्या वरानं रामाला वनवासाला पाठवा, 14 वर्ष येते मी, आणि दुसऱ्या वरानं माझ्या भारताला गादीवर बसवा. म्हणजे आणि मग हे असं ऐकल्यानंतर तो दशरथ राजे म्हणले, बाबा मी तुझ्या भारताला गादीवर बसितो, पण रामाला 14 वर्ष वनवास का? ती म्हणली मला माहीत नाही. रामाला वनवासाला पाठवा. मग 2 वरं आहेत मला दिलेली तुम्ही. पहिल्या वरानं रामाला वनवासाला पाठवा आणि दुसऱ्या वरानं भारताला गादीवर बसवा. तर त्याचं रामावर एवढं प्रेम होतं. शेवटी त्या रामाच्या विरहामध्ये, राम तर वनवासाला गेले आणि रामाच्या विरहामध्ये दशरथाला राम राम करत मारावं लागलं. हे प्रपंचाचं सुख आहे. आणि जे परमार्थाचं सुख आहे ते खरं सुख आहे. आणि त्या पारमार्थिक सुखाचा जो अंत आहे तो कसा होत असतो, जसा लोण्यामधून केस बाहेर काढावा, लोण्यामधून पडलेला केस जसा सहजगत्या बाहेर निघतो, तसं पारमार्थिक लोकांचं जे जीवन असते ते मरण असते ते सहज त्याला मरण येते, दुःख होत नाही त्याला. आणि जो प्रापंचिक माणूस आहे त्याचं जे मरण असते ते गौरीत अडकलेल्या केसासारखं असते. गौरीतला केस जर बाहेर काढायचं म्हणलं तर तुटून ताटून बाहेर निघतो, पण लोण्यातला केस बाहेर निघत नाही, बाहेर निघतो सहजगत्या. त्याप्रमाणे जे पारमार्थिक माणूस आहे त्याचं जीवन, त्याचं मरण अतिशय सुलभ असते, त्याचं मरण अतिशय चांगलं होते. आणि याचं मरण चांगलं होत नाही. कोणाचं बघा तुम्ही, रावणाचं बघा, दुर्योधनाचं बघा,
हे सांसारिक सुख घेणाऱ्या लोकांचे बघा तुम्ही. आणि पारमार्थिक सुख घेणाऱ्याच्या बघा. आता जनक राजे होते पारमार्थिक सुख घेणारे, अतिशय सुंदर वर्णन. आणि मग त्यांचं नाव देखील श्रीकृष्ण महाराजांना त्याचं नाव किती घ्यावं, इतकं मोठे, मग इतकं मोठेपण त्यांना मिळते. आणि तसंच उत्तम भोगितू जीव खाणी असं त्यांचं जीवन असतं बाबा. त्यामुळं आपण हे प्रपंचाचं सुख घेण्याच्या मागं इथं आल्यावर लागलं न पाहिजे. आपण संसाराचं सुख घेण्याच्या मागं आपण लागलो न पाहिजेत. आपण परमार्थाचं सुख घेण्याच्या मागं लागलो पाहिजेत. ते कारण ते परमार्थाचं जे सुख असतं ते खरं सुख आहे. आणि हे जे सुख आहे हे शेवटी परिणामी विषासारखा परिणाम होणारं म्हणजे प्रपंचाचं सुख, आणि अमृतासारखं परिणाम देणारं हे हे पारमार्थिक सुख असतं. म्हणून इथं मन एकाग्र करायचे, मन एकाग्र करायचे. संसाराच्या सुखाला भोलायचं नाही, संसाराच्या सुखापासून अलिप्त राहायचं, संसाराच्या सुखाला भुलायचं नाही. आणि त्याचमधून न बोलता मन एकाग्र करायचं. आणि ते प्रजेहाती यदा कामात, सर्व मनातली कामना सर्व सोडून द्यायच्या. प्रजेहाती यदा कामात सर्वान पार्थ मनोगतात, आत्मन्य परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडवून राहायचं. तरच आपलं जीवन सुखकर होऊ शकते भाऊ. नाही तर तुम्ही कितीही संसारात राहा, किती मोठे व्हा, तुमचं जीवन हे नक्कीच तुमचं मरण हे दुःखमय होणार, तुमची ट्रॅजेडी होणार ही ठरलेली आहे. त्यामुळं हा प्रापंचिक सुखाच्या मागे शहाण्या माणसांना लागू नये. आणि त्यानं पारमार्थिक सुखाच्या मागे लागावा, परमेश्वराच्या चिंतनात गढून राहावं. कसं राहावं, आणि प्रजेहाती आता मनातल्या सर्व कामना सोडून द्यावा आणि परमेश्वराच्या चिंतनात गढून राहावा. तरच आपला फायदा आहे मायबाबो. आणि ह्या जीवनाचं सार्थक आहे. नाही तर आपल्या जीवनाचं सार्थक नाही. तो जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहून मेला, तशी गत आपली होऊ शकते. तशी गत आपली होऊ नये म्हणून आपण परमेश्वराचं चिंतन सदोदित करायचं आणि मन एकाग्र करायचं, स्थितप्रज्ञ व्हायचं आणि आपलं भलं करून घ्यायचं. असं मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि तुम्हाला जर हा देवल ग्रुप चांगला वाटला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी एक प्रेमाची विनंती करतो. आणि इथं थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.